आता आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख करून आलो. रेषीय समीकरणाचा आलेख म्हणजे दोन रेषांचे काय असतात, समीकरण असतात. मग आता आपल्या परीक्षेत काय ते दोन बॉक्स येतात, x अधिक y बरोबर 6 हे समीकरण आहे. आता या समीकरणात कुठे x ची किंमत दिलाय, y ची काढावी लागते, y ची दिलाय x ची काढावी लागते, x ची दिलाय y ची काढावी लागते, y ची दिलाय x ची काढावी लागते. आपण दिलेल्या समीकरणावरून x आणि y च्या किमती काढू शकतो. पण कधी आपण आता इकडे लक्षात घ्या, अशा कोणत्या दोन संख्या आहेत की जर त्याची बेरीज केली तर 6 येते. मग आपल्याजवळ x ची किंमत किती आहे, x ची किंमत किती आहे 2. मग 100% 2 मध्ये काय मिळवल्यावर 6 येईल, 2 मध्ये कोणता असा अंक मिळवल्यावर 6 येईल, 2 मध्ये असा कोणता अंक मिळवला की 6 येईल, 4. अरे 2 मध्ये 4 मिळवसान तेव्हाच तो उत्तर किती येईल 6. म्हणजे इथे किती बसते 6. किंवा तुम्ही याही पद्धतीने उत्तर काढू शकता. जसं समीकरण पहा, समीकरण आहे x + y बरोबर 6. आता x ची किंमत किती आहे 2. x ची किंमत 2. मग x च्या जागी ठेवा 2 अधिक y ॲज इट इज जसाचा तसाच लिहायचा, 6 जसेचे तसेच. आता y च्या समोर चिन्ह काय अधिक, हा y प्लस मध्ये जसा तसाच करायचा, y बरोबर मोठ्या संख्येच्या इकडे संख्याचं पक्षांतर होत असते, सजातीय पद्धतीकडून जातं. म्हणजे 6 - 2 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली, 6 मधून 2 गेले 4. म्हणजे y ची किंमत किती आली 4. मग या बॉक्स मध्ये आपल्याला किती लिहिणार किंमत 4. आता मला सांगा y ची किंमत किती आहे 4. मी जर y च्या जागेवर 4 ठेवली तर 4 मध्ये असं कोणती संख्या मिळवली की उत्तर 6 येईल. 4 मध्ये काय मिळवलं सांग तुम्ही 2. म्हणजे डायरेक्ट तुम्ही न काढता हे समीकरण न सोडवता तुम्ही डायरेक्ट काढू शकता. 3 मध्ये काय मिळवलं उत्तर 6 येईल. 3 मध्ये असा कोणता अंक मिळवला 3 मध्ये 3 मिळवला उत्तर 6 येईल. त्याच्यानंतर शेवटचं y ची किंमत आहे 5. 5 मध्ये असा कोणता अंक मिळवला की समीकरण 6 येईल 1. अशा पद्धतीने आपण रेषीय समीकरणाचा आलेख तयार करू शकतो. आपल्याला एक्झाम मध्ये दोन समीकरण येतात, दोन बॉक्स काढावे लागतात, 4 किमती काढाव्या लागतात. त्याच्यावरून आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख योग्य पद्धतीने काढू शकतो आणि बिंदस्थ स्थापन करू शकतो. ठीक आहे, धन्यवाद.